ही पैठणी आणली आहे तुमच्यासाठी आजीनी उद्याच्या कार्यक्रमासाठी. ती एकदा बघून घ्या. स्वानंदी मॅडम काय बरं आहे ना? तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना? हाँ प्लीज. आणि आता आजारी वगैरे पडू नका उद्या, किंवा बरं वाटत नसेल तर आत्ता सांगा, मी आत्ता लगेच डॉक्टरला बोलवतो. पण उद्या काही कार्यक्रमात मला गडबड नको आहे. उद्याचा कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे, सगळे आनंदी असले पाहिजेत. हा नक्की काही झालं नाहीये? हो नाही 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 म्हणजे काही झालं नाहीये. काहीतरी आहे ना, तर तुम्ही येवाना माझ्या डोक्याचा भुगा केला असता. राजवाडी जरा बाजूला या, बोलायचंय. आज असंही काही बोलला नाही, टोमणे मारले नाहीत आज. तुम्ही चिडलात का? अरे बापरे. हे बघा, आता ओळखा मी कशावर चिडले वगैरे असले काहीतरी कोडी घालू नका प्लीज. अशा दुष्टपणे वागू नका. काय असेल ते सांगा. घरी सगळं ठीक आहे ना? काही अडचण असेल तर सांगा, मी लगेच सोडवतो. सांगा. काही नाही. तुम्ही बोलताय मनापासून, पण चेहरा काहीतरी वेगळं सांगतोय. थकले थोडीशी. नाही मग तुम्ही आराम करा. मी तुम्हाला आता काही डिस्टर्ब करत नाही. फक्त ती पैठणी तेवढी बघून घ्या. तुम्हाला काही बोलायचं का माझ्याशी? ओके, खरं तर बोलायचंय. मग बोला. मी कानात प्राण आणून वाट बघतोय. तुम्ही आता काय बोलणार आहात याची? आत्ता नाही, उद्याचा कार्यक्रम झाला की आपण बोलू. नाही उद्या नको. म्हणजे आता माझ्या डोक्याला तोपर्यंत भुंगा ना की आता काय बोलायचं असणार, इतकं काय महत्वाचं आहे, इतकं काय टेन्शन आहे. ही पैठणी किती सुंदर आहे. अहो काहीतरी बोलायचं होतं ना. हा आतमध्ये हा रंग असेल असं वाटलंच नाही हो मला. किती छान रंग आहे हा. काहीतरी बोलणार होतात ना. तुम्ही सांगाल का आजींना? हे नको, ऍक्च्युली मीच सांगते. मी आलेच. हा करावं काय करावं कळतच नाहीये मला आता. काय काय झालं काय? तू तू इतकी टेन्शन मध्ये काय आहेस? असला उद्योगी मुलगा माझ्या पोटी जन्माला आलाय, अजून काय असणार टेन्शन शिवाय. आता काय केलं अंशूने? काहीतरी मोठा घोळ घातलाय. स्वानंदी काहीतरी निकेताला सांगत होती. दोघींची काहीतरी चर्चा चालू होती. त्यांच्या हातात अंशुमनच्या विरोधात काहीतरी पुरावा लागलाय. पुरावा अंशूच्या अगेन्स्ट? हो माय गॉड, हे चांगलं नाहीये. मग आता काय करायचं? डोळे उघडे ठेवायचे. स्वानंदी आणि त्या निकेतावर बारीक लक्ष ठेवायचं. हे बघ, काळजी करू नकोस. सध्या तिच्या डोक्यामध्ये प्रचंड राग आहे, त्यामुळे ती अशी वागणार. काळजी करू नकोस. चला आता जेवून घेऊया आपण. जेवण पण किती राहिले बघा. कोणच जेवलं नाहीये. आपल्याला जेवावं लागणार. चला लवकर लवकर जेवून घेऊया आपण. अरे जेवूया म्हटलं. मी वाया जाईल ना हे. आता ह्याला काय झालं? तुम्ही तरी समजावा सरपोतदार त्याला. काय झालं? काय झालंय हे अजून कळलं नाही का तुला? माझ्यावर का राग काढताय त्याचा? अधीरा, तू इथे? मॉम, मॉम, ताई, तू इथे अचानक कशी आलीस? पण दादा, दादा, काय रे अधीरा, तू आत्ता यावेस? आणि रोहन कुठे आहे? त्याच्या घरी. पण मग तो तुला ड्रॉप करायला का नाही आला? मी निघून आले पिंट्या दादा. काय?
आधिरा ऑल ओके? हे बघ तू आधी रडू नकोस. मला काय झालं ते नीट सगळं सांग. पिंट्या दादा मी ते घर सोडून निघून आले. तू घर सोडू? ओ मी ते घर सोडून निघून आले पिंट्या दादा कायमची. मला नाही जायचंय परत त्या घरात. पिंट्या दादा मला नाही जायचं त्या घरात. प्लीज पिंट्या दादा. तू रडू नकोस. आधी शांत हो. मला नीट सांग काय झालंय, काय घडलंय. डॉल अगं काय झालं? सगळं आतापर्यंत चांगलंच चाललं होतं ना, मग इतक्या टोकाचा निर्णय का घेतलास तू? अदिरा, रोहनशी भांडण झालंय का तुझं? काय झालंय? तुला कोणी काही बोललंय का? रोहनच्या आई पिंट्या दादा त्यांनी आणि बिल्डिंग मधल्या लोकांनी माझी पार्टी डिस्ट्रॉय केली. आज माझे फ्रेंड्स आले होते. त्यांना खूप ह्युमिलिएट केलं. त्यांना वाटेल ते बोलल्या त्या. सरपोतदारांच्या घरामध्ये ही असली थेरं चालणार नाही, कळलं? तू आहेस ना या घरची, मग सोनेसारखं वाग ना जरा. मी त्यांच्या बरोबर त्या घरात नाही राहू शकत पिंट्या दादा. डॉल असं का करतेस? अगं सासू सुनेमध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात, पण त्यांनी कोणी घर सोडतं का? हे तू बोलतेस? अगं तू होतीस ना तिकडे. बघितलं नाहीस का त्या कशा बोलत होत्या माझ्याशी? बघितलंस ना? बाळा पण पण कसं आहे ना, आपल्यालाच ऍडजस्ट करावं लागतं. खूप ऍडजस्ट केलं मी. आतापर्यंत ऍडजस्टच करत आलीये मी. पण यू नो व्हॉट, तिथे ना ते वन साइडेड ऍडजस्टमेंट असते. माझा विचारच कधी केला जात नाही. मला कधी समजूनच घेत नाही त्या. बिकॉज शी जेन्युइनली हेट्स मी. काही केलं तरी त्यांना आवडत नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या चुकाच काढत असतात. अँड यू नो दॅट. यू हॅव सीन दॅट. डोंट गेट मी रॉंग. आय लव्ह रोहन आणि मी त्याच्याशिवाय जगू नाही शकत. पण मी त्याच्या आईसोबत त्या घरात नाही राहू शकत. हे तितकंच खरं आहे. प्लीज बिलीव्ह मी.